हाय स्टुडंट्स. ओके, डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमधले आपले लास्टचे 2 पॉईंट राहिलेले आहेत, ते आपण काय करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, तेवढे लास्टचे पॉईंट कंप्लीट करून हा चॅप्टर आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. म्हणजेच तुम्ही पाठीमागचा पॅरामेट्रिक रूल जो घेतलेला आहे त्यातलाच हा पॉईंट आहे. त्यामध्ये जसे आपण 2 फंक्शन दिलेले होते आणि त्याचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड करून आपण काय केलेलं आहे, पॅरामेट्रिक रूल काय dy/dx इज इक्वल टू पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये dy/dt अपॉन dx/dt हा रूल यूज करून सिम्प्लिफाय केलेले आहे. त्याच टाईपमध्ये आता यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. म्हणजे y विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटल्यानंतर आपण काय करतो आहे, dy/dx. मग कुठलाही फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन असेल तर तो डेरिव्हेटिव्ह फॉर्ममध्ये अशा फॉर्ममध्ये आपल्याला डिनोट केला जातो. ठीक आहे. मग त्याच टाईपमध्ये तुम्हाला असे 2 सेपरेट फंक्शन्स दिले जातील आणि त्याच्यावरून त्याचे काय करायला सांगितलेले आहे, डेरिव्हेटिव्ह्स फाइंड करायला सांगितलेले आहे. मग आता याच्यामध्ये बघितलात तर इफ y इज ए डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज dy/dx. ओके. सिमिलरली इफ u इज इक्वल टू f ऑफ x, v इज इक्वल टू g ऑफ x, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x such that du/dx is equal to f dash x and dv/dx is equal to g dash x, then the derivative of u with respect to v. म्हणजेच तुम्हाला एक फंक्शन यू देणार, विथ रिस्पेक्ट टू व्ही सांगितला तर तुम्ही काय फाइंड करायचं आहे, त्याच्यामध्ये एक फंक्शन यू दिला आहे विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन सांगितलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, इथं du/dv. म्हणजेच कुठला फंक्शन दिला आहे त्याच्यासाठी यू कन्सिडर करा, दुसरा जो फंक्शन दिला आहे त्याला व्ही कन्सिडर करा. मग यू विथ रिस्पेक्ट टू व्ही म्हणजेच काय असणार तुमचा du/dv. मग त्याच्यामध्ये कुठलं व्हेरिएबल कोणता दिलेला आहे बघा, त्यानुसार त्याच्या विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. मग एका फंक्शनला यू कन्सिडर केलं, दुसऱ्या फंक्शनला व्ही, आणि त्याच्यामध्ये जर एक्स व्हेरिएबल असेल तर डेरिव्हेटिव्ह काय फाइंड करताना काय येणार, इथं du/dx, आणि ह्याचा फाइंड करण्यासाठी काय येणार, dv/dx. अशा मेथडनं तुम्हाला मिळेल. मग du/dx मिळाला, dv/dx मिळाला, पण एक फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन म्हणजे यू विथ रिस्पेक्ट टू व्ही आहे तुमचा, त्याच्यावर तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, du/dv फाइंड करायचं आहे. आणि आपल्याला मिळतं आहे काय, du/dx आणि dv/dx. मग इथं पण पॅरामेट्रिक रूल यूज करा. du/dv फाइंड करण्यासाठी du/dx डिवायडेड बाय काय येणार तुमचा, dv/dx. म्हणजेच डिफरन्शिएट वन फंक्शन विथ अनदर फंक्शनसाठी पण तुम्हाला काय करायचं आहे, पॅरामेट्रिक रूलच यूज करायचा आणि त्या पॅरामेट्रिक रूलनुसार काय करायचं ते सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे. मग आता या टाईपचे एक्झाम्पल आपण बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल दिले बघा, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x विथ रिस्पेक्ट टू x7. म्हणजे 7x आणि x7 2 फंक्शन आहे. हा फंक्शन विथ रिस्पेक्ट टू हा फंक्शन आहे. मग या फंक्शनला मी यू कन्सिडर केलं, या फंक्शनला व्ही कन्सिडर केलं. ठीक आहे. मग विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल कोणता आहे, एक्स आहे. म्हणजेच यू विथ रिस्पेक्ट टू व्ही म्हणजेच तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, du/dv हे फाइंड करायचं आहे. आणि हे फाइंड केल्यानंतर तुम्हाला du/dv फाइंड केल्यानंतर du/dv तुम्हाला फाइंड करायचं आहे. आणि विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला व्हेरिएबल कोणता दिला आहे, एक्स. म्हणजे एक्सनुसार त्याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करा, यूचा आणि व्हीचा. मग इथं काय करा, du/dv फाइंड करण्यासाठी पॅरामेट्रिक रूल यूज करा. काय तर du/dx अपॉन dv बाय काय येणार तुमचा, dx. हा पॅरामेट्रिक रूल यूज करा. ठीक आहे. आता बघूयात आपण पॅरामेट्रिक रूल कसा यूज करायचा आहे. मग आता फर्स्टला मी ह्या 7x ला यू कन्सिडर केला, x7ला व्ही कन्सिडर केला. मग पहिल्यांदा यू कन्सिडर ज्याला केलेला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएट केला तर डिफरन्शिएट केल्यानंतर du/dx इज इक्वल टू 7xचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे a⁻x जसा फाइंड करत आहे तसा 7xचा 7x इंटू log 7 फाइंड केला. तसाच व्ही ची व्हॅल्यू आहे व्ही, ह्याला आपण व्ही कन्सिडर केला आहे. व्ही इज इक्वल टू x7 डिफरन्शिएट केला तर dv/dx इज इक्वल टू x7चा 7x6. ठीक आहे. हे दोन्ही मिळाले आपल्याला, dv/dx मिळाला, du/dx मिळाला. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, du/dv. du/dv फाइंड करण्यासाठी पॅरामेट्रिक रूल यूज करा. du/dx अपॉन dv बाय काय आला तुमचा, dx. मग du/dxची व्हॅल्यू पुट करा,
रेस टू एक्स लॉग 7 अपॉन dv/dx ची व्हॅल्यू 7x⁶. ठीक आहे. अशा मेथडनं काय करायचं आहे तुम्हाला, डिफरन्शिएट फंक्शन वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनादर फंक्शन फाइंड करायचं आहे. नेक्स्ट बघा, त्याच टाईपमध्ये फंक्शन आहे डिफरन्शिएट. हा फर्स्ट फंक्शन दिलेला आहे विथ रिस्पेक्ट टू हा अनादर फंक्शन. याला मग यू म्हटला, ह्याला व्ही म्हटला आणि एक्स व्हेरिएबल आहे. म्हणजे ह्याच्यासाठी du/dx फाइंड करायचं आहे तुम्हाला आणि ह्याच्यासाठी काय dv/dx फाइंड करायचं आहे. ह्याला यू कन्सिडर केलेला आहे बघा इथं आणि ह्याला व्ही कन्सिडर केलं आहे. ठीक आहे. आता ही मेथड इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फॉर्ममधली आहे, पण इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिकमधली हे दोन्ही पण एक्झाम्पल इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिकमधले आहेत. मग इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिकमधलं कोणतं एक्झाम्पल कोणती मेथड आपण यूज केल्यानंतर ते एक्झाम्पल सॉल्व्ह होईल, तर ब्रॅकेटमध्ये एक्स दिलेलं आहे. मग एक्स मी सांगितलेलं आहे तुम्हाला, एक्स वगैरे दिले असेल तर एक्ससाठी काय ॲडजस्टमेंट करता येईल किंवा एक्ससाठी काय ट्रिग्नोमॅट्रिक व्हॅल्यू पुट करता येते का बघायचे, जेणेकरून ती ट्रिग्नोमॅट्रिक व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय ट्रिग्नोमॅट्रिक व्हॅल्यू पुट केल्यानंतर एक ट्रिग्नोमॅट्रिक फॉर्म्युला मिळेल. अशा टाईपमध्ये ती काय करायची, एक्सची व्हॅल्यू काय करायची, पुट करायची. मग याच्यामध्ये मग दोन्हीसाठी सेपरेट पुट केला तरी चालेल. इथं तुम्ही साइन इनवर्स ह्याच्यासाठी ह्या फॉर्मसाठी तुम्ही सेपरेट यूज केलात तरी चालेल. एक्सची व्हॅल्यू ह्या जशी ॲडजस्टमेंट होते त्यानुसार ते काय करायचे, एक्सची व्हॅल्यू तिथं पुट करायचे. दोन्हीसाठी सेपरेट पुट केलात तरी चालेल. त्यानुसार ती पुट करून काय करा, सिम्प्लिफाय करा. आता मी इथं एक्सची व्हॅल्यू काय ह्याच्यामध्ये साइन इनवर्सच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू टॅन थिटा पुट करणार आहे. ठीक आहे. मग आता एक्सची व्हॅल्यू टॅन थिटा पुट केली तर 2 tan थिटा साइन इनवर्स आहे तसंच 2 tan थिटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थिटा अशी व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. मग 2 tan थिटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थिटा म्हणजेच तुमचा फॉर्म्युला कशाचा आहे, तो sin 2 थिटाचा आहे. यू इज इक्वल टू साइन इनवर्स sin 2 थिटा. मग साइन इनवर्स sin थिटा मीन्स माहिती आहे डायरेक्ट यू इज इक्वल टू काय असणार, तुमचा थिटा असणार आहे. यू इज इक्वल टू थिटा. ठीक आहे. देन नेक्स्ट फाइंड आउट दी du/d थिटा. डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, कारण व्हेरिएबल कोणताही तुम्ही यूज करू शकता त्याच्यामध्ये. त्यानुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह आता विथ रिस्पेक्ट टू एक्समध्येच कन्वर्ट करण्याची गरज नाही आहे तुम्हाला. इथं व्हेरिएबल du/dvच तुम्हाला फाइंड करायचं आहे लास्टला. मग इथं व्हेरिएबल जो असेल त्यानुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तरी चालेल. मग इथं 2 थिटा मिळाला आहे ना, डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा वी गेट du/d थिटा इज इक्वल टू ओनली थिटाचा डेरिव्हेटिव्ह 2 आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्टला बघा, इथं यामध्ये कॉस इनवर्स मध्ये पण पुट केला टॅन थिटा एक्सची व्हॅल्यू, तर 1 - tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थिटा काय येतो आहे, cos 2 थिटा ही व्हॅल्यू मिळते. मग कॉस इनवर्स कॉस थिटा म्हणजेच ओनली थिटा म्हणजे व्हीची व्हॅल्यू 2 थिटा मिळाली. मग डिफरन्शिएट केली तर dv/d थिटा इज इक्वल टू काय मिळाला, 2. ठीक आहे. मग नेक्स्टला du/dv फाइंड करायचं आहे. मग du/dvसाठी पॅरामेट्रिक रूल यूज करा, du/d थिटा अपॉन dv/d थिटा इज इक्वल टू 2/2 इज इक्वल टू कॅन्सल करून काय येणार आहे, 1. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, डिफरन्शिएट 3x विथ रिस्पेक्ट टू log 3 विच इज बेस x आहे. log 3 विच इज बेस x आहे. मग डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू हा फंक्शन आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. आता याच्यामध्ये बघितलात तर u इज इक्वल टू 3x आहे आणि v इज इक्वल टू log 3 विच इज बेस x आहे. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. a⁻x जसा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो तसाच इथं 3x डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. du/dx इज इक्वल टू 3x log 3 राहिला. ठीक आहे. आता फाइंड करायचं आहे log 3 विच इज बेस x आहे. log 3 असं आहे एक्झाम्पल, log 3 विच इज बेस x. याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतात तुम्हाला फर्स्ट लॉगॅरिथमिकचा रूल यूज करायचा आहे, कारण डेरिव्हेटिव्हला ज्यावेळी बेस देतात त्यावेळी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कधीच फाइंड करायचं नाही. ओनली log xचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट फाइंड करू शकतात तुम्ही, पण ज्यावेळी log xचा डेरिव्हेटिव्ह 1/x येतो, पण ज्यावेळी तुमचा log xला इथं बेसला तुम्हाला काहीतरी 4 वगैरे दिला असेल तर याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह 1/x लिहायचा नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला चेंज ऑफ बेस लॉ यूज करायचं आहे. तर चेंज ऑफ बेस लॉ काय असतो रूल, तर log b विच इज बेस a असेल तर चेंज ऑफ बेस लॉ सांगितला आहे log b डिवायडेड बाय log a हा रूल यूज करायचा. मग बेसला इथं तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकताय. ठीक आहे. इथं आपण नाही घेतली तरीही चालेल. मग तसंच इथं
लॉग 3 विच इज बेस एक्ससाठी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येत नाही आहे. ओनली लॉग 3 असता, ओनली हा लॉग 3 असता तर याचा डेरिव्हेटिव्ह 0 आला असता, कारण हा कॉन्स्टंट झाला असता. पण विच इज बेस एक्स दिलेला आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा चेंज ऑफ बेस लॉ यूज करा. तर चेंज ऑफ बेस लॉ काय येणार तुमचा इथं, हा रूलनुसार लॉग 3 विच इज बेस काय येणार आहे, लॉग एक्स येणार आहे. ठीक आहे. मग डिफरन्शिएट करण्याआधी आपण हे सिम्प्लिफाय केलेलं आहे. मग लॉग 3 आहे तसाच ठेवला. मग 1 इथं काय आला, लॉग एक्स. 1 लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काय करणार आहे, इथं फाइंड करणार आहे. मग इथं 1 लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह बघा, लॉग 3 आहे तसाच राहिला. आणि लॉग एक्स 1 लॉग एक्स म्हणजेच ते कशात कन्वर्ट केलेलं आहे, लॉग 1 लॉग एक्स. 1 लॉग एक्स मीन्स तुमचा काय येईल, लॉग एक्स याचा काय होणार, इनव्हर्स, कारण त्याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येणार नाही. ठीक आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करणार बघा, लॉग एक्स. तर लॉग एक्स रेस टू एनचा जसा डेरिव्हेटिव्ह फाइंड करताय तसा पहिल्यांदा कंपोजिट रूल मिळाला ना, पहिल्यांदा इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह आणि मग त्यानंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. मग इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, एन इंटू एक्स रेस टू एन -1. तोच रूल इथं यूज करा. काय येणार, एन म्हणजेच -1 इंटू एक्स, एक्स मीन्स लॉग एक्स. ठीक आहे. आणि ह्याचा काय येणार आहे, n-1 म्हणजेच एनची व्हॅल्यू -1 आणि ही -1. सिम्प्लिफाय केली तर हा मायनस आहे तसाच. 1 इंटू ही व्हॅल्यू म्हणजेच तीच व्हॅल्यू आणि काय राहिला, लॉग एक्स आणि रेस टू ह्याचा काय राहिला, -2. हे आन्सर मिळालं तुम्हाला कशाचं, लॉग एक्स -1चा हा डेरिव्हेटिव्ह मिळाला. ठीक आहे. यानुसार तो डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केला. इथं फाइंड केलेला आहे बघा डेरिव्हेटिव्ह. मायनस बाहेर घेतलेला आहे, त्यानंतर नेक्स्टला मायनस इथं बाहेर घेतलेला आहे आणि लॉग एक्सचा रेस टू -2 घेतलेला आहे का. परत डेरिव्हेटिव्ह कशाचा मिळतो, लॉग एक्सचा. तर तो लॉग एक्सचा इथं 1/x लिहिलेला आहे. ते सिम्प्लिफाय केलं. त्यानंतर मग नेक्स्टला यूज करा, नेक्स्ट यूज करा du/dv. du/dv फाइंड करण्यासाठी du/dx हा रूल यूज केलात. du/dx तर त्याच्या व्हॅल्यू पुट केल्या, du/dxची 3x log 3 आणि ह्याची dv/dxची -log 3 आणि log xचा रेस टू -2 अपॉन 1/x. हा log 3 काय झाला आहे, कॅन्सल झालेला आहे. राहणारी व्हॅल्यू बघा इथली 3x एक राहिलेले आहे. लॉग एक्सचा इंडेक्स हा -2 डिवाइडमध्ये आहे, मग वरती गेल्यानंतर काय होईल, तो प्लस होईल. आणि हा 1/x डिवाइडमध्ये म्हणजे एक्सला वरती गेल्यानंतर तो न्यूमरेटरमध्ये, म्हणजेच ॲन्सर आलं तुमचं -3x इंटू एक्स लॉग एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे. या मेथडनं du/, काय केलं आपण, dv फाइंड केलेला आहे. नेक्स्टला बघा पुढचं एक्झाम्पल. आता रूल्स तुम्हाला समजला असेल, त्यानुसार तुम्ही पुढचे एक्झाम्पल सॉल्व करू शकतात. ठीक आहे. हे थोडंसं एक्सप्लेन करते. डिफरन्शिएट एक्स रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स रेस टू तुमचा काय आहे, साइन एक्स रेस टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स रेस टू साइन एक्स आहे. ठीक आहे. हे फाइंड करायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये बघितलात तर यूला एक्स रेस टू एक्सला यू कन्सिडर केला, एक्स रेस टू साइन एक्सला व्ही कन्सिडर केला. ठीक आहे. मग आता ह्या इंडेक्सला तुमचे काय आहेत, ह्याचे एक्स रेस टू साइन एक्स. ज्यावेळी इंडेक्स फंक्शनचा इंडेक्स हा फंक्शनच असतो, त्यावेळी मी सांगितलेलं आहे डायरेक्ट काय यूज करायचं आहे, लॉगॅरिथमिक रूल यूज करायचा आहे. मग ह्या दोन्हींच्या पण ह्याच्यामध्ये फंक्शनचा इंडेक्स हा फंक्शनच आहे, त्याच्यामुळे ह्या दोन्हीला पण तुम्हाला लॉगॅरिथमिक रूल यूज करावा लागणार आहे. मग त्या लॉगॅरिथमिक रूलनुसार बघा, लॉगॅरिथमिक रूलनुसार फर्स्ट डिफरन्शिएट केला तर पहिल्याला यू कन्सिडर केला आहे, दुसऱ्याला आपण व्ही कन्सिडर केला. ठीक आहे. मग नेक्स्टला काय मिळेल आपल्याला, यू कन्सिडर केल्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. इथं बघितलात तर लॉग यू टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, इथं लॉग यू घेतला आणि लॉग एक्स रेस टू एक्स. हा एक्स रेस टू एक्स जो आहे तो लॉगच्या पुढं काय होईल, मल्टिप्लाय होईल. ठीक आहे. आणि इथं लॉग व्ही इज इक्वल टू लॉग साइन एक्स, लॉग एक्सचा रेस टू साइन एक्स. मग एक्सला रेस टू साइन एक्स आहे तो लॉगच्या पुढं मल्टिप्लाय होईल. ठीक आहे. मग आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यानंतर लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा लॉगचा 1/u आणि त्यानंतर du/dx
यूचा डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू, नेक्स्टला काय होतं आपलं एक्स लॉग एक्स होतं. मग एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन रूलनुसार सॉल्व करावं लागेल. मल्टिप्लिकेशन रूलनुसार काय येणार आहे, फर्स्ट आहे तसा एक्सचा लॉग एक्सचा 1/x प्लस लॉग एक्स आहे तसंच आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 1/u डी यू बाय डी एक्स आहे तसा इज इक्वल टू हा एक्स एक्स कॅन्सल 1 प्लस काय राहिला लॉग एक्स. यू इकडं डिवाइडला आहे अपोजिट साईडला इथं आल्यानंतर मल्टिप्लाय झाला आहे आणि परत लास्टला यूची व्हॅल्यू पुट केलेली आहे. डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स आणि इथं 1 प्लस लॉग एक्स. डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. पाठीमागे आपण एक्स रेस टू एक्सचे इंडेक्स काय केले, एक्स रेस टू एक्सचे डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेले होते, त्यानुसार हे फाइंड करून आन्सर काढलेलं आहे. ठीक आहे. तसाच तुम्ही डी व्ही बाय डी एक्स फाइंड करा. डी व्ही बाय डी एक्ससाठी पहिल्यांदा लॉग व्हीचा डेरिव्हेटिव्ह 1/v आणि नेक्स्टला डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू आणखीन काय होतं त्याच्यामध्ये साइन एक्स इंटू काय होता लॉग एक्स. ठीक आहे. मग ह्याला यू कन्सिडर केला, ह्याला व्ही. तर फर्स्ट आहे तसा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथं 1/x आहे आणि लॉग एक्स आहे तसं साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स लिहिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्टला इकडं व्ही डिवाइडला अपोजिट साईडला मल्टिप्लाय होईल. मग साइन एक्स अपॉन एक्स आहे तसाच ठेवला प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स आहे तसाच ठेवला. व्हीची व्हॅल्यू पुट केली आणि लास्टला हे आन्सर आहे तसंच ठेवलं. ठीक आहे. नेक्स्टला फाइंड करा डी यू बाय डी व्ही. डी यू बाय डी व्ही मीन्स डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स. एक्स रेस टू एक्स व्हॅल्यू पुट केल्या दोन्हीच्या आणि लास्टला कॅल्क्युलेट करून सिम्प्लिफाय केलं आहे. बघा इथं व्हॅल्यू पुट केल्या दोन्हींच्या. ठीक आहे. नेक्स्टला इथं काय केलं, एक्सनं ह्या इथे जो एक्स आहे डिवाइडमध्ये त्यानं क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, ऑल डिवाइडमध्ये एक्स येईल इथं. मग हा एक्स काय होतो आहे न्यूमरेटरला मल्टिप्लाय तो इथं आलेला आहे. ठीक आहे. आणि मग लास्टला हे आन्सर मिळालेलं आहे. सगळीकडून एक्सचा इंडेक्स कॉमन घेतलेला आहे. लास्टला हे आन्सर आपण फाइंड केलेलं आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट पॉईंटचा व्हिडिओ पाठवून देते.